नाराजांना शांत करण्यासाठी आता महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत। लवकरच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागा भरल्या जाणार आहेत। राज्यपाल नियुक्त 5 जागांसंदर्भात निर्णयाची शक्यता आहे। राज्यसभा आणि विधान परिषदेवर कुणाची वर्णी लागणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागा भरल्या जाणार आहेत। रिक्त जागांपैकी अधिक जागा महायुतीच्या पारड्यामध्ये पडणार आहेत, तर संख्याबळाचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीला बसणार आहे। त्यामुळे आता राज्यसभा आणि विधान परिषदेवर कुणाची वर्णी लागणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। तर नाराजांना शांत करण्यासाठी महायुतीचे हे प्रयत्न आहेत। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भातले? अगदी बरोबर आहे। खरं तर राज्यामधल्या एकंदर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्यानंतर या महायुतीकडनं रिक्त जागांपैकी जागा भरण्यासाठी आता आणि एकंदर निवडणुकांमध्ये जे नाराज होते त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। राज्यसभेच्या 7 आणि विधान परिषदेच्या 9 जागांच्या निवडणुका यावर्षी पुढील काही महिन्यांमध्ये प्रस्तावित आहेत। त्यावरती अधिकाधिक स्वरूपात आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत। त्यासोबतच राज्यपाल नियुक्तच्या जागा अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या आहेत। त्या रिक्त जागांपैकी 5 जागांवर देखील लवकरात लवकर निर्णय होऊ शकतो अशी देखील एक माहिती आहे। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या निवडीमध्ये सर्वाधिक फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, कारण एकंदर निवडणुकांमधल्या संख्याबळाचा जर आपण अंदाज घेतला तर सर्वाधिक संख्याबळ हे महायुतीकडे आहे। त्यासोबतच इतरही निवडणुकांचा आपण अंदाज घेतला तर स्थानिक निवडणुकांमध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं होतं। त्यामुळे स्थानिक निवडणुकांमधील कामगिरीमुळे विधान परिषदेच्या जागांवरती हा परिणाम निश्चित स्वरूपात होऊ शकतो आणि राज्यसभेच्या जागेवर देखील याचा मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे या सगळ्या निवडणुकांमध्ये महायुती किती जागांवरती विजय मिळवून आपल्या नाराजांना शांत करण्यात यशस्वी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।